मँगो स्मूदीचं साहित्य समोर आहे, सांगा. आपण इथे घेतले दही, आंब्याच्या फोडी, सब्जा आणि वेलची पावडर. येस, कृती पहिल्यांदा करूया. एक आंब्याची फोड खाऊया. आणि स्मूदी काय तुमचाच पदार्थ, त्यामुळे तुम्ही नाही खाल्लं तरी चालेल. वा, काय करायची कृती पहिल्यांदा? आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आंबा, दही आणि आपली वेलची पूड घालून ब्लेंड करायचंय. चला, ताबडतोब, शुभस्य शीघ्रम. पहिल्यांदा काय घ्यायचंय? आंब्याच्या फोडी घालू शकतो, दही घालू शकतो, थोड्याशा हा, एक दोन सजावटीला ठेवूया. हा, हो. आणि एक दोन खायला. संपतील. दही किती बघा? आता आपण दही 1 वाटी पूर्ण. ओके, आपण आता इथे दही वापरतोय. त्याला अजून थोडं हेल्दी बनवण्यासाठी आपण ग्रीक योगर्ट देखील वापरू शकतो. आणि ह्याच्यामध्येच आपण घालायची आहे वेलची पूड. आता काय? आता याला ब्लेंड करायचंय. ठीक आहे, झाकण लावून घेऊ. येस. वा, झालं. झालं. वाव, अरे क्या बात है. कशाला जेवायची गरजच नाही माणसाला. अरे रे 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 रे, आता मी ना उत्कृष्ट असे ग्लास आणतो, म्हणजे त्याच्यामध्ये हा पदार्थ कसा एनहान्स होईल, यु नो, असं छान Enhance. येस, थँक्यू. स्मूदी सारखा पदार्थ केला की माझी चाल पण बदलते, यु नो. स्मूथ होते. हा एकच ग्लास आहे आणि तो माझा आहे, हे लक्षात ठेवा. आता काय करायचंय? आता आपण सब्जा या ग्लास मध्ये आधी खाली असा पसरवून घेऊयात, वा वा वा, म्हणजे खूप सुरेख छान आहे ही असं recipe. टेक्स्चर दिसेल. आणि आता हे ओतायचं. हे काम मी करू का? येस. माझी स्टाईल बघा हा तुम्ही. अरे वा वा वा, क्या बात है. खूप मस्त. आता तुम्ही सांगितलं नाही तरी मी एक काम करू. थोडीशी वेलची पूड घ्यायची आणि अशी वरती भुरभुरायची आणि थोडासा सब्जा घेऊ आणि याच्या सेंटरला ठेवून देऊ. क्या बात है चैताली जी, मौके पे चौका. आपण हा पदार्थ चाकूया त्याआधी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. मला सांगा, तुमच्या मुलाला डायबिटीज आहे जो इरिव्हर्सिबल आहे, म्हणजे तो बरा होणार नाही. नाही असं म्हणाले. मग तुम्ही काय सगळी त्याच्या भोवताली चक्र फिरवली, स्वयंपाकाची म्हणा, कामाची म्हणा, वेळांची म्हणा, त्याच्या तब्येतीसाठी? खरं तर डाएट सगळ्यात महत्त्वाचं आहे. शुगर कट ऑफच पूर्ण करायचं आहे. मग त्या व्यतिरिक्त नॅचरल शुगर रिलेटेड प्रॉडक्ट्स आपण त्याला देऊ शकतो, तर तसे आपण देतोय. ऍक्टिव्हिटी खूप महत्त्वाची आहे. फिजिकल ऍक्टिव्हिटी. येस, फिजिकल ऍक्टिव्हिटी महत्त्वाची. मग तो बॅडमिंटन खेळतो, त्याला खूप आवड आहे त्याची. आणि घरात थोडेफार डान्स करतो. आणि हा बस. कुठल्या प्रकारचा डायबिटीज म्हणून? टाईप 1 डायबिटीज. बापरे, मग कारण- तुम्हाला हे आई म्हणून थोडस पाहताना, अनुभवताना जरा असं जिव्हारी लागत असेल ना? हो, आधी असं खूप वाटायचं, पण आता तो आपल्या जीवनाचा भाग आहे, Part of त्यामुळे life. येस.